अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्याचा शेवटचा जो अध्याय आहे तो तिसरा अध्याय. आणि त्या शेवटचा अध्याय नाही येतो, एकूण 6 अध्याय आहेत. तिसरा अध्यायाचं आपण उत्तरार्ध याच्यामध्ये चाललोय. तिसरा अध्याय 9वा ब्राह्मण 17वं मंत्र इथून आपल्याला आज सुरू करायची आहे. आणि आपण बघूया किती आपण पुढे जाऊ शकतो. मागच्या वेळेस त्याचं आपण संस्कृतचं वाचन केलं मूळ श्लोकाचं. तर त्याच्यामध्ये काय आहे त्याचा अर्थ तो घेऊन मी त्याचा आशय घेऊन पुढे जातो. शाकल्य असं म्हणतो की वीर्यच ज्याचं आयतन म्हणजे ज्याचा आश्रय आहे, हृदय ज्याचे लोक आहेत आणि मन ज्याची ज्योती आहे, आणि जो पण ह्या पुरुषात संपूर्ण अध्यात्म कार्यकरण संघाचे परायण जाणत असतो तोच ज्ञाता आहे. पण हे याज्ञवल्क्य, तुम्ही तर हे न जाणताच विद्वान होण्याचा अभिमान करत आहात. तर याज्ञवल्क्य म्हणतो की ज्यास तुम्ही संपूर्ण अध्यात्म कार्यकारण संगताचे परायण दाखवत आहात त्या पुरुषास तर मी जाणत आहे. आणि जो पण ह्या पुत्ररूप पुरुष आहे तोच हा आहे. आणि हे शाकल्य आणखी बोला. तर शाकल्य म्हणतो, पण त्याची देवता कोणती आहे? त्याच्यावर याज्ञवल्क्याने लगेच उत्तर दिले की त्याची देवता ही प्रजापती आहे. तेव्हा त्याचा आशय विस्ताराने सांगताना पुढे असं म्हणतात की वीर्यच ज्याचं आयतन म्हणजे आश्रय आहे, आणि जो पण ह्या वीर्यरूप आयतनात मला पुरुष आहे, अर्थात पित्यापासूनच उत्पन्न झालेल्या अस्थि, मज्जा आणि शुक्र आहे, त्याचे देवता कोण आहेत? तर ह्या प्रश्नाचे उत्तरासंबंधी सांगितलं आहे की ह्या त्या प्रश्नाचे उत्तर असं म्हटलं आहे की तो त्याची देवता ही प्रजापती आहे. प्रजापती पित्यास सुद्धा म्हणतात, कारण की पित्यापासूनच पुत्राची उत्पत्ती होत असते, असा याचा अर्थ आहे. आता याच्या पुढे आजचं आपण हे घेऊया. शाकल्याची आता चेतावणी आहे त्यांना. आणि कारण शाकल्याला आता लक्षात आलं की ह्याने सगळ्या प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे आता आपल्याला काहीतरी अंतिम अशी गोष्ट सांगणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे हे विचलित होतील आणि निरुत्तर होतील, असं त्याला अपेक्षा होती. म्हणून त्याने काय केलं, चेतावणी द्यायचं ठरवलं. आणि मग एक एक देवताची आपल्या आपल्या देवलोकामध्ये आणि पुरुषभेदाने 3-3 भागामध्ये विभक्त करून 8 प्रकाराने तो स्थित होत असतो. प्राणभेद अर्थात पृथक पृथक इंद्रिय समुदायास त्या देवता आहेत. आणि उपासनेच्या सुविधेसाठी येथे विभागपूर्वक त्यांचा उपदेश केलेला आहे. आता विभिन्न दिशेच्या अनुसार 5 भागामध्ये विभक्त झालेल्या त्या प्राणभेदाच्या आत्म्यामध्ये उपसंहार करण्यासाठी आता ह्याच्या पुढे श्रुती सांगत आहे. आपल्या या प्रश्नाचे उत्तर प्राप्त झाल्यावर मौन झालेल्या शाकल्यास ग्रहाविष्ठाप्रमाणे करताना याज्ञवल्क्य पुढे म्हणतात. आता याज्ञवल्क्य त्यांना सांगतात की तुम्ही आतापर्यंत जे काही आचरण केलं ते ते कसं केलं तुम्ही आचरण, आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तेव्हा मंत्र क्रमांक 18, तिसरा अध्याय 9वं ब्राह्मण आणि 18वा मंत्र. तर ते शाकल्य असं म्हणतात की शाकल्येती होवाच याज्ञवल्क्यस्त्वाम स्विदिमे ब्राह्मणा अंगाराव क्षयणकृता अंगाराव क्षयणकृता. तेव्हा आता इथे याज्ञवल्क्य शाकल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. शाकल्य असं याज्ञवल्क्याने संबोधन केलं आणि पुढे म्हणाले की ह्या सर्व ब्राह्मणांनी निश्चयच तुम्हाला अग्नीमधला अंगारा काढण्यासाठी चिमटा बनवून ठेवले आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाकी सगळे जे पांचाल देशातले जे ब्राह्मण जे आले होते जनकाच्या दरबारामध्ये, तर ते ह्या याज्ञवल्क्याने पुढाकार घेऊन मी गायी घेऊन जातो असं म्हटल्यामुळे त्यांचा सगळ्यांना त्यांचा राग आला. आणि त्यांनी काय केलं की शाकल्यला पुढे पाठवलं. म्हणून इथे याज्ञवल्क्य काय म्हणतात की शाकल्य, तुम्हाला ह्या इतर सर्व ब्राह्मणांनी मिळून या अग्नीमधील अंगारा काढण्याचा चिमटा बनवून टाकलेला आहे. म्हणजे तुमचं फक्त माध्यम म्हणून उपयोग करून हे सर्व याच्यामधली जी काही अंगारा म्हणजे ज्या ठिकाणी जो काही उद्वेग आहे तो सर्व उद्वेग काढण्यासाठी तुमचा इथे विनियोग केलेला आहे. म्हणजे तुम्ही अंगारा ह्याच्यामधल्या अग्नीमधला जो अंगारा असतो तो काढण्याकरता जसं चिमट्याचा वापर करतो, तेव्हा तो चिमटा जो आहे तो सगळी उष्णता सहन करून ते कार्य करत असतो. अगदी त्याप्रमाणे हे जे ब्राह्मण आहे सगळे यांनी काय केलंय की काहीतरी निमित्त करून
मला त्यांनी माझा पाण उतारा कसा व्हावा असा त्यांनी प्रयत्न केल्यामुळे ते जे काही ब्राह्मण आहेत त्या सगळ्यांनी तुमचा विनियोग असा केला, तुमचा उपयोग असा केला की अग्नीमधून अंगारा काढणारा जो चिमटा असतो तसा चिमट्यासारखा तुमचा वापर केलेला आहे, अशा श्लोकाचा ह्या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असं आहे की हे शाकल्य असे याज्ञवल्क्याने सांगितले की त्वाम स्विद, यामध्ये स्विद हा निपात हा वितर्क अर्थामध्ये आहे. निश्चयच या ब्राह्मणाने तुम्हाला अंगारावक्षयण, ज्या चिमटे आधीवर अंगारे अवक्षीण होतात अर्थात पडत असतात त्यास अंगारावक्षयण असं म्हणत असतात. तेव्हा निश्चितच तुम्हाला या ब्राह्मणाने आगीमध्ये जाळणाऱ्या चिमटाच बनवून ठेवलेला आहे असा ह्याचा अभिप्राय आहे. आणि माझ्याद्वारे तुम्हाला तुम्हाला ह्याचा दाह होतो, म्हणजे मी स्वतः अंगार आहे आणि या अंगारामध्ये तुम्ही चिमट्याप्रमाणे आपलं नाक खुपसलंय आणि ते आणि पुन्हा तुमच्या बोलण्यात तो दाह झालेला दिसतो, तुमचा दाह झालेला दिसतो. त्यामुळे तुमचा उपयोग जो आहे तो म्हणजे अग्नीतून अंगार बाहेर काढण्याकरता केलेल्या चिमट्याप्रमाणे आहे, याची जाणीव तुम्हाला होत नाही असं या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे याज्ञवल्क्याने सांगितलं की तुमचं काय उपयोग करतायत हे तुम्हाला कळत नाहीये असं स्पष्टपणे त्याने विचारलं. आता त्याच्या पुढे जो आहे तो या शाकल्याने विचारलेले प्रश्न आणि उत्तर ह्याच्यानंतरच्या काय आहेत ते बघा. देवता आणि प्रतिष्ठा. देवता ज्या भिन्न भिन्न देवता असतात आणि त्यांची प्रतिष्ठा असते, तर ही कुठे असते मध्ये त्यांची त्या देवतांची प्रतिष्ठा असते. तेव्हा ह्या संदर्भातल्या या ज्ञानाची प्रतिज्ञा करण्याकरता पुढील मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे 19वा. याज्ञवल्क्येती होवाच शाकल्योय दिदम कुरु पांचालानां ब्राह्मणान अत्यबादी किम विद्वानिती दिशो वेद सदेवाः सप सप्रतिष्ठा इति यद्दिशो वेत्थ सदेवा सप्रतिष्ठाः. अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क्य असं साकल्याने म्हटलं. आणि हा जो तुम्ही कुरुपांचाल देशीय ब्राह्मणावर जो आक्षेप करताय म्हणजे कोणता, की तुम्ही अंगारामध्ये घालण्याच्या चिमट्यासारखा तुम्ही जो आक्षेप केलेला आहे, तर त्या ब्राह्मणावर हा जो तुम्ही आक्षेप करत आहात, तर काय तुम्ही खरोखरच तुम्ही ब्रह्मवेत्ता आहेत का असं समजून तुम्ही तो आक्षेप करत आहे का, असा त्याने याज्ञवल्क्याला प्रश्न विचारला. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले मी माझे ब्रह्मज्ञान हेच आहे की, आता त्यांचं ब्रह्मज्ञान काय आहे हे त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी देवता आणि प्रतिष्ठेचे सहित दिशांचे ज्ञान ठेवत आहे. म्हणजे माझ्यामध्ये काय विशेषत्व आहे की ज्यामुळे मी सर्व दिशेमध्ये भिन्न भिन्न देवता कशा आहेत आणि त्यांची त्या दिशेमध्ये प्रतिष्ठापना कशी होते याचं मला ज्ञान आहे आणि ह्यालाच मी ब्रह्मज्ञान असं म्हणतो. त्याच्यावर शाकल्य म्हणतो जर तुम्ही देवता व प्रतिष्ठा सहित दिशांना जाणत आहात तर तुम्ही निश्चितच ब्रह्मज्ञान बाळगण्याचा हा निश्चित तिथे तुम्ही प्रयत्न करत आहात. तर म्हणजे ह्या मंत्राचा आशय असा आहे की हे याज्ञवल्क्य असे शाकल्याने सांगितलं की तुम्ही जे कुरुपांचाल देशीय ब्राह्मणाचा अतिवाद अतिभाषण आक्षेपाद्वारा तिरस्कार केला आहे की हे स्वयं भयग्रस्त होण्याच्या कारणाने तुम्हाला अंगार काढण्यासाठी चिमटा बनवले आहे, तर काय तुम्ही ब्रह्मवेत्ता होण्याच्या कारणाने अशा प्रकारे ब्राह्मणाचा धिक्कार आणि तिरस्कार करत आहात का. याज्ञवल्क्याने सांगितले की माझे ब्रह्मज्ञान तर हेच आहे, काय आहे की मी सर्व दिशांना परिपूर्णपणे जाणतो. तुम्हाला दिशासंबंधी विज्ञानाचे ज्ञान आहे, तर हे देखील केवळ दिशाचेच नाही तर सदैव म्हणजे देवासहित आणि सप्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठा कशी होते दिशेमध्ये त्याचंही ज्ञान आहे. आणि अर्थात दिशेच्या अधिष्ठाता देवतांच्या बरोबर आणि दिशांच्या अधिष्ठानासहित त्या दिशांचे परिपूर्णतेने मला ज्ञान आहे. यावर शाकल्य म्हणतो जर तुम्ही देव आणि प्रतिष्ठेसहित त्या दिशेच्या संदर्भात मला जर ज्ञान दिले, तर ह्यावर शाकल्य म्हणतो की जर तुम्ही देव आणि प्रतिष्ठेसहित दिशांना जाणत आहात, जर तुम्ही फलासहित विज्ञानाची प्रतिज्ञा केली असेल तर तर काय तर पुढच्या मंत्रामध्ये तर हे तुम्ही जाणत असाल तर त्यावेळेस पुढचा 20वा मंत्र या संदर्भात असा आहे की आता एक एक दिशेचं त्यांनी संदर्भ घेऊन हा प्रश्न विचारला आहे की देवता आणि प्रतिष्ठा याच्या सहित पूर्व दिशेचं वर्णन आहे त्या मंत्रामध्ये 20वा मंत्र.
तेव्हा मंत्र असा आहे, किन देवतो श्याम प्राच्याम दिशासित्या आदित्य देवत इति स आदित्य कस्मिन् प्रतिष्ठिति इति चक्षुषिति कस्मिन्नो चक्षुः प्रतिष्ठित इति रूपेष्वितु चक्षुषा हि रूपाणि पश्यति कस्मिन्नो रूपाणि प्रतिष्ठातानिति रूपाणि जानाति हृदये येव रूपाणि प्रतिष्ठानि भवन्तीत्येव मेव तद याज्ञवल्क्य. अर्थ असा आहे की या पूर्व दिशेमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या देवतांनी युक्त आहात. आता ते त्यांचं इथे हा जो सगळे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न विचारताना याज्ञवल्क्य विश्वरूप झालेले आहेत. म्हणजे ते ब्रह्म जाणतात, म्हणजे ब्रह्मांडालाही जाणतात. आणि जाणणं म्हणजे इथे ब्रह्मांडाशी एकरूपता आहे. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न असा विचार की पूर्व दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवतेने युक्त आहात, कारण तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप झालेला आहात. तेव्हा प्रत्येक दिशेमध्ये असल्या ज्या काही देवता आहेत त्या देवतेने सुद्धा तुम्ही युक्त आहात. म्हणून हा प्रश्न विचारला आहे की पूर्व दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवतेने युक्त आहात. याज्ञवल्क्य म्हणतो की तेथे मी आदित्य आहे, म्हणजे सूर्यदेवतावाला आहे. शाकल्य म्हणतो मग ते आदित्य कशामध्ये प्रतिष्ठित आहेत. याज्ञवल्क्य म्हणतो की नेत्रामध्ये प्रतिष्ठित आहेत. शाकल्य म्हणतो मग नेत्र कशात प्रतिष्ठित आहेत. याज्ञवल्क्य म्हणतो रूपामध्ये, कारण की पुरुष नेत्रानेच रूपास पाहत असतो. मग शाकल्य म्हणतो रूप कशामध्ये प्रतिष्ठित आहेत. याज्ञवल्क्याने सांगितलं की ते रूप हे जे आहे ते हृदयामध्ये प्रतिष्ठित आहेत, कारण की पुरुषाचे हृदय जे आहे ते रूपास जाणत असतात. हृदयामधील रूप प्रतिष्ठात असते. तेव्हा याज्ञवल्क्या ही गोष्ट ही अशीच आहे असं शाकल्याने परिपूर्णपणे त्यांनी सांगितलेल्या विधानाला आपलं सहमत दाखवताना म्हटलं की हे याज्ञवल्क्य, तुम्ही जे काही सांगितलं आहे ती गोष्ट ही अशीच आहे, म्हणजे ती योग्यच आहे असं त्या शेवटी त्यांनी निष्कर्ष मांडला. तेव्हा हा जो मंत्र आहे या मंत्रातला आशय असा आहे की तुम्ही कोणत्या देवतेवाले आहेत, तुम्ही पूर्व दिशेला कोणत्या देवतेवाले आहेत, अर्थात दिशारूपा स्वरूपामध्ये स्थित आहात. तुमचे कोणत्या देवता आहेत येथे अशा प्रकारे प्रश्न करण्याचे कारण असं आहे की याज्ञवल्क्य दिशामध्ये 5 प्रकारचे विभक्त या हृदयोपाधिक आत्म्यास दिगात्म स्वरूप समजून आणि त्याच्याद्वारे संपूर्ण जगतास आत्मभावाने जाणून मी दिक्स्वरूप आहे असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे दिगात्म म्हणजे आत्मतत्व हे सर्व दिशेला समसमान आहे अशा या अधिष्ठानाच्या आधारावर ते बोलतायत. तेव्हा तुम्ही जे आहात हे दिक्स्वरूप आहात, या प्रकारे स्थित आहात. तर तो आता मला पूर्व दिशेबद्दलची माहिती विचारायची आहे की तुम्ही तो पूर्वाभिमुख आहात. या कारण प्रथम पूर्व दिशेच्या विषयामध्येच विचारले जाते आणि त्याचे कथन केले जाते की प्रतिष्ठासहित दिशांना जाणत आहात. तर ह्यापासून जे काही जाणल्या जात आहे तो समस्त जगतास आत्मरूप जाणून स्थित आहे. कारण संबंध ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आहे, म्हणजे जगतास आत्मस्वरूपता आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तुमात्र प्राणीमात्र त्या सर्वामध्ये हे आत्मतत्वच ओतप्रोत भरलेलं आहे असं गृहीत धरून तुम्ही त्या त्या देवतांशी अभिन्नता प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून ह्या कारणाने जसं याज्ञवल्क्याची प्रतिज्ञा आहे तसे शाकल्य विचारतोय की तुम्ही या पूर्व दिशेमध्ये कोणत्या देवतेवाले आहात. त्या वेदामध्ये सर्व जागेवर पुरुष ज्या देवतांची उपासना करत असतात त्या लोकांपासून तद्रूप होतात, म्हणजे त्या लोकांमध्ये ते त्याच्याशी एकरूप होतात आणि त्या देवतांशी सुद्धा एकरूप होतात. तेव्हा असा प्रश्न येतो की तो त्या त्या देवतांची प्राप्त होत त्या देवतांची एकरूपा कशी प्राप्त करतो. असाच देव होऊन देवामध्ये तो लीन होऊन जात असतो असं श्रुतीही सांगेल. आणि म्हणून प्रश्न असा आहे की पुरुषरूपामध्ये स्थित झालेल्या तुमचे या पूर्व दिशेमध्ये कोणत्या अधिष्ठाता देवता आहेत. तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव त्यात आहे, तेव्हा या पूर्व दिशेमध्ये अधिष्ठाता देवता कोण आहे, अर्थात कोणत्या देवताच्या द्वारे तुम्ही प्राची दिशामध्ये म्हणजे पूर्व दिशेमध्ये रूपामध्ये संपन्न झालेले आहात. इतर तेव्हा याज्ञवल्क्याने सांगितले की प्राची दिशेमध्ये मी स्वतः आदित्य देवतावाला आहे. अर्थात पूर्व दिशेमध्ये आदित्य हीच माझी देवता आहे, ह्यामुळे आदित्य देवतावाला मी त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे देवतासहित प्राची दिशा तर सांगितली. आता प्रतिष्ठासहित सांगायचे झाले या कारणाने शाकल्य पुन्हा सांगत आहे की तो आदित्य कशामध्ये प्रतिष्ठित आहे. याज्ञवल्क्य म्हणतो की तो आदित्य जो आहे तो चक्षुमध्ये प्रतिष्ठित आहे.
अध्यात्मचक्षुने आदित्य निष्पन्न होत असतो असे सांगून चक्षुपासून सूर्य उत्पन्न झाला हे विधान त्यात केलेले आहे. चक्षुपासून आदित्य आहे इत्यादी मंत्र आणि ब्राह्मण सांगत असतात की हे कार्यकारणामध्ये तो प्रतिष्ठित आहे, म्हणून आदित्य जे आहे ते त्याचं जे कारण आहे ते कारणच चक्षु आहे. चक्षुमुळे आदित्य आहे आणि म्हणून आदित्य चक्षुमध्ये प्रतिष्ठित आहे. आदित्याचा जन्मही चक्षुतून झालेला आहे. आता पुढचा प्रश्न त्यांनी विचारला की मग हे चक्षु कशात प्रतिष्ठित आहेत, तर त्याचंही उत्तर दिलं की चक्षु हे रूपामध्ये, कारण चक्षु म्हणजे जे नेत्र आहेत त्याचं जे मूळ तन्मात्रा ज्याला आपण म्हणू, त्याचा जो विषय असा आपण म्हणू, तर तो रूप आहे. म्हणून चक्षुचं अधिष्ठान रूप आहे आणि आदित्याचं अधिष्ठान चक्षु आहे, असं त्यांनी एकानंतर त्याचा तो हे क्रम सांगितला. कारण की रूपात्मक चक्षु जे आहेत ते रूपास ग्रहण करण्यासाठीच रूपापासून ते प्रेरित होत असतात आणि ज्या रूपाद्वारे तो प्रयुक्त होत असतो त्यांनी आपणास ग्रहण करण्यासाठी चक्षुष उत्पन्न केले आहे. म्हणून आदित्याच्या सहित चक्षु प्राची दिशा आणि त्या दिशेमध्ये स्थित समस्त पदार्थांच्या सहित रूपात प्रतिष्ठित आहेत. त्यावर शाकल्य प्रश्न विचारतो की चक्षुच्या सहित प्राची दिशा ही चक्षु मात्र आहे, परंतु ते रूप कशात प्रतिष्ठित आहेत. तेव्हा शेवटी प्रश्न विचारला की हे रूप तरी कशात प्रतिष्ठित आहेत. तेव्हा त्या याज्ञवल्क्याने सांगितले हे रूप जे आहे ते हृदयामध्ये प्रतिष्ठित आहे. रूप हृदयापासून आरंभ होते आणि उत्पन्न होणारे आहेत. तेव्हा हृदयच हे रूपाकाराने परिणित होत असतं. कारण की सर्व लोक जे आहेत ते हृदयानेच रूपास जाणत असतात. हृदयम अशा प्रकारे मन आणि बुद्धीस एक करून सांगितले गेले आहे. म्हणून हृदयामध्ये रूप प्रतिष्ठित आहे. वासनारूप जे वासनारूपाने युक्त असलेल्या हृदयानेच त्याचं स्मरण होत असतं आणि म्हणून तात्पर्य असं आहे की हृदयामध्येच रूप हे प्रतिष्ठित आहे. तेव्हा पुढे शाकल्य प्रश्न विचारतो की याज्ञवल्क्य हे प्रश्न विचारत नाही, तो आपली सहमती सांगतो. याज्ञवल्क्य तुम्ही जे सांगितले आहे ती गोष्ट माझ्याही अनुभवाला आल्यामुळे ती योग्य सांगितली तुम्ही आणि ती अशीच आहे, अशी त्या ठिकाणी त्या पुढे ही कबुली दिलेली आहे त्याने. असा हा 20वा मंत्र आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. आता पूर्व दिशेबद्दलचं आपण विवेचन ऐकलं. आता त्याच्यानंतर पुढचं जे विवेचन आहे त्या देवता आणि प्रतिष्ठेच्या सहित दक्षिण दिशेचे वर्णन आता पुढे केलेलं आहे. त्या 21व्या मंत्रामध्ये देवता कोणत्या आहेत आणि त्या देवतेची प्रतिष्ठापना या दक्षिण दिशेमध्ये कशी झालेली आहे या संदर्भामध्ये आता हा प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 21, 3रा अध्याय 9वा ब्राह्मण 21वा मंत्र. मंत्र असा आहे, किन देवतोस्या दक्षिणायाम दिशस्सी स्थिती यमदैवत इति स यमः कस्मिन् प्रतिष्ठित इति कस्मिन्नो यज्ञः प्रतिष्ठित इति दक्षिणायामीति कस्मिन्नो दक्षिणा प्रतिष्ठिते इति श्रद्धयामिति यदा एव श्रद्धेतेथ दक्षिणां श्रद्धया एव दक्षिणा प्रतिष्ठेति प्रतिष्ठितेति कस्मिन्नो श्रद्धा प्रतिष्ठितेति हृदय इति होवाच हृदयेनं श्रद्धा जानति हृदये एव श्रद्धा प्रतिष्ठिती भवतीत्येव मे वैतद याज्ञवल्क्य. अर्थ असा आहे की ह्या दक्षिण दिशेकडे तुम्ही कोणत्या देवतेवाले आहात असा प्रश्न विचारला शाकल्याने आणि याज्ञवल्क्यांनी सांगितलं की मी दक्षिण दिशेमध्ये मी यमदेवतावाला आहे. कारण यमदेवता ही दक्षिणेकडची ही देवता आहे. तेव्हा शाकल्य म्हणतो की ती यमदेवता कशामध्ये प्रतिष्ठित आहे, तर याज्ञवल्क्य म्हणतो ती दक्षिणेमध्ये प्रतिष्ठित आहे. शाकल्य म्हणतो दक्षिणा कशामध्ये प्रतिष्ठित आहे, याज्ञवल्क्य म्हणतो की श्रद्धेमध्ये प्रतिष्ठित आहे. कारण की जेव्हा पुरुष श्रद्धा करत असतो तेव्हा तो त्या श्रद्धेमध्ये दक्षिणा देत असतो. म्हणून श्रद्धेमध्येच दक्षिणा प्रतिष्ठित असते. शाकल्य जो आहे तो श्रद्धेमध्ये श्रद्धा जी कशामध्ये प्रतिष्ठित असते असा प्रश्न विचारून याज्ञवल्क्याने सांगितलं की हृदयामध्ये. कारण की अंतिम जे आहे ते हृदय आहे आणि हृदयामध्ये पुरुष जो आहे तो श्रद्धेस जाणत असतो. त्या ठिकाणीच ती श्रद्धा प्रस्थापित असते आणि म्हणून हृदयामध्ये श्रद्धा प्रतिष्ठित असते. शाकल्य म्हणतो याज्ञवल्क्य ही गोष्ट अशीच आहे. म्हणजे इथे सुद्धा शाकल्य त्याला सहमत होतो
आणि म्हणतो की तुम्ही जे सांगताय ते अत्यंत योग्य आहे, तेव्हा ही जी गोष्ट आहे ही अशीच आहे. असा हा 21व्या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की किंदेवतोस्या दक्षिणायाम दिशी असी, या वाक्याचा अर्थ पूर्ववत समजला पाहिजे, की अर्थात दक्षिण दिशेमध्ये तुमचे देवता कोण आहेत, तर तिथे मी यमदेवतावाला आहे. अर्थात दक्षिण दिशा रूपात स्थित असलेला असा मी तिथे प्रतिष्ठित आहे. यमामध्ये अर्थात दिशेच्या सहित यम जो आहे तो आपल्या कारणभूती यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतात. परंतु यम जे आहेत हे यज्ञाचे कार्य का असतात, तर त्यावर सांगितले आहे की यज्ञ जे आहे हे ऋत्विजाद्वारा निष्पन्न केल्या जात असतात आणि त्यांच्यापासून हे दक्षिणेच्या द्वारा यजमान जो आहे तो यज्ञास खरेदी करून त्या यज्ञाच्या द्वारे यमाच्या सहित दक्षिण दिशेस ते जिंकून घेत असतात. म्हणून यज्ञाचे कार्य होण्याच्या कारणाने दक्षिण दिशेसहित यम जे आहेत ते त्या यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहेत. यज्ञ कशामध्ये प्रतिष्ठित आहे, याच्या उत्तरामध्ये सांगितलं की दक्षिणेमध्ये. कारण की ते दक्षिणेतच खरेदी केल्या जात आहे आणि त्यामुळे यज्ञ जे आहेत ते दक्षिणेचे कार्य आहे. आणि दक्षिणा कशामध्ये प्रतिष्ठित आहे, तर श्रद्धेमध्ये. म्हणजे दक्षिणा ही श्रद्धेमध्ये प्रतिष्ठित आहे. आणि श्रद्धा जी आहे, श्रद्धेचा अभिप्राय असा आहे की त्याची देण्याची इच्छा, अर्थात ज्याला दान करायचं आहे त्या हे श्रद्धेचं अभिव्यक्ती आहे. श्रद्धा आहे का नाही कसं दिसतं, तर ब्राह्मणाला जेव्हा दक्षिणा देतो श्राद्ध झाल्यानंतर, तेव्हा त्या श्रद्धेने केलेलं ते श्राद्ध आणि त्या श्रद्धेने केलेले जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना आपण मनाच्या अंतःकरणापासून त्यांना दान द्यावं या इच्छेने केलेली जी क्रिया आहे ती श्रद्धा आहे. तेव्हा श्रद्धेचा संबंध हा दक्षिणेचं दान करण्याकरता आहे. तेव्हा श्रद्धेचा अभिप्राय येण्याची इच्छा अर्थात भक्तीसहित आस्तिक्य बुद्धी आहे. आणि त्यामध्ये दक्षिणा कशा प्रकारे प्रतिष्ठित आहे, कारण की जेव्हा पुरुष श्रद्धा करत असतो तेव्हाच दक्षिणा देत असतो. श्रद्धा केल्याशिवाय दक्षिणा दिल्या जाऊ शकत नाही आणि ह्यामुळे श्रद्धेमध्येच दक्षिणा प्रतिष्ठित आहे. तर श्रद्धा कशामध्ये प्रतिष्ठित आहे, याज्ञवल्क्यात सांगितलं की यात शेवटी श्रद्धा जी आहे ती आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठित आहे. कारण की श्रद्धा हीच हृदयातली वृत्ती आहे. हृदयानेच पुरुष श्रद्धेस जाणतो आणि वृत्तिमानामध्येच श्रद्धा ही प्रतिष्ठित असते. तेव्हा शाकल्य म्हणतो की हे याज्ञवल्क्य, तू जे सांगतोयस ती गोष्ट अत्यंत योग्य आणि माझ्याही अनुभवलेली आहे. त्यामुळे तू जे सांगतोस ते अक्षरशः सत्य आहे. म्हणून हे गोष्ट अशीच आहे, अशा प्रकारची कबुलीही त्या ठिकाणी शाकल्य याज्ञवल्क्यांना देतो. त्याच्या पुढचा विषय असा सांगितलाय की देवता आणि प्रतिष्ठा याच्यासहित पश्चिम दिशेचं वर्णन केलेलं आहे. आता हे 22वा मंत्र आहे आणि 22व्या मंत्रामध्ये ही पश्चिम दिशेचा विषय आलेला आहे. तेव्हा पश्चिम दिशेमध्ये कोणत्या देवता आहेत, त्याची प्रतिष्ठा कशी आहे, याचं या ठिकाणी विवेचन आहे. मंत्र असा आहे की किन देवतो श्याम प्रतिच्या दिशसीति वरुणदेवता इति स वरुणः कस्मिन् प्रतिष्ठिति इत्यस्फि इत्यप्सिति कस्मिन्न वापः प्रतिष्ठिति इति रेतसिति कस्मिन्नु रेतः प्रतिष्ठतमिति हृदय इति तस्मादपि प्रतिरूपं जातमाहु हृदयादिव सुप्तो हृदयादिव निर्मिती इति हृदये ह्येव रेतः प्रतिष्ठिते आणि भवातित्येव वै वै तदत्त याज्ञवल्क्य. या अर्थ असा आहे याचा की हे याज्ञवल्क्य, या पश्चिम दिशेमध्ये तुम्ही कोणते देववाले आहात, कोणत्या देवाला तुम्ही धारण केलेलं, असा शाकल्याचा प्रश्न आहे. तेव्हा पश्चिम दिशेसंदर्भात आता याज्ञवल्क्य हे विवेचन करत आहेत. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो की पश्चिम दिशेला वरुणदेवतावाला मी आहे. शाकल्य म्हणतो की तो वरुणदेवता कशामध्ये प्रतिष्ठित आहे, तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो की तो वरुण जो आहे तो जलामध्ये प्रतिष्ठित आहे. शाकल्य म्हणतो जल कशामध्ये प्रतिष्ठित आहे, याज्ञवल्क्य म्हणतो जल जे आहे ते वीर्यामध्ये प्रतिष्ठित आहे. शाकल्य म्हणतो की वीर्य कशामध्ये प्रतिष्ठित आहे, त्यावर याज्ञवल्क्य म्हणतो की वीर्य जे आहे ते हृदयामध्ये आहे. ह्यापासूनच पित्याच्या अनुरूप उत्पन्न झालेल्या पुत्राचे लोक म्हणतात की हे मना पित्याचे हृदयातून निघालेला आहे. म्हणजे पित्याचे हृदयातूनच तो पहिल्यांदा कल्पनेत निर्माण झालेला आहे. माना पित्याच्या
हृदयाचेच ते बनलेलं आहे, कारण की हृदयामध्येच वीर्य स्थित राहत असतं. तेव्हा त्याच्यावर शाकल्य म्हणतो की हे याज्ञवल्क्य, ही गोष्ट तुम्ही योग्य सांगितली आहे, ही अशीच आहे, आणि त्यामुळे मी तुमच्या पूर्ण विधानाला सहमत आहे. असं ह्या ठिकाणी सुद्धा या पश्चिम दिशेच्या संदर्भातलं जे काही विवेचन आहे त्या विवेचनाला सुद्धा त्यांनी संपूर्णपणे सहमती दाखवली. तेव्हा याचा आशय असा आहे ह्या 9व्या मंत्राचा, की ह्या पश्चिम दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवतेवाले आहात, असा जो प्रश्न आहे, त्या त्या दिशेमध्ये याज्ञवल्क्य म्हणतो की माझे अधिष्ठात्र देवता कोणती आहे, तर ती वरुण आहे. आणि जलामध्ये, कारण की वरुण हे जलाचेच कार्य आहे, जसे की श्रद्धा जलामध्ये आहे इत्यादी श्रुतीने हे सिद्ध होत असतं. मग जल कशात प्रतिष्ठे आहे, तर वीर्यामध्ये आहे. ही गोष्ट वीर्याने जलाची निर्मिती होत असते, अशी ही श्रुती सांगितलेली आहे. आणि वीर्य कशामध्ये प्रतिष्ठित असतं, तर वीर्य जे आहे हे हृदयामध्येच प्रतिष्ठित होत असतं, कारण की वीर्य हे हृदयाचे हृदयाचेच कार्य आहे. कारण हृदयाची वृत्ती आहे. कारण की कर्माचे हृदयामध्ये वीर्य वीर्य जे आहे हे कामीचे हृदयामध्ये जे वीर्य असतं ते स्खलित होत असतं. आणि त्यामुळे पित्याच्या प्रतिरूप अनुरूप उत्पन्न झालेल्या पुत्राच्या विषयामध्ये लौकिक पुरुष असे सांगतात की हा जो पुत्र आहे, माना की आपल्या पित्याच्या हृदयानेच तो सृप्त म्हणजे विशेष रूपात निःसृत होऊन गेलेला आहे. स्वर्णाने बनलेले कुंडलाच्या समान माना की हे हृदयानेच बनलेले आहे, आणि म्हणून त्या हृदयामध्येच ते वीर्य जे आहे ते प्रतिष्ठित आहे. तेव्हा याज्ञवल्क्याला तो शाकल्य म्हणतो की याज्ञवल्क्य, ही गोष्ट तुम्ही सांगितली ती अशीच आहे, मी त्याला संपूर्ण सहमत आहे, आणि त्यामुळे मला ही गोष्ट मान्य आहे. अशा अशा प्रकारचं निवेदन शेवटी शाकल्य करतो. त्यानंतर पुढे हा 22वा मंत्र झालेला आहे. त्यानंतर आता पुढचा आपण मंत्र पाहूया. 23वा मंत्र. देवता आणि प्रतिष्ठेच्या सहित उत्तर दिशेचा. आता उत्तर दिशेवर आलो. पूर्व झाली, दक्षिण झाले, पश्चिम झाले, आणि त्याच्यानंतर पूर्व, उत्तर, ही चौथी दिशा आहे. तेव्हा देवता आणि प्रतिष्ठेच्या सहित उत्तर दिशेचं वर्णन या मंत्रामध्ये दिलेलं आहे. मंत्र क्रमांक 23. मंत्र असा आहे. किन देवतोस्याम उदिच्याम दिश्यस्यति सोमदेवत इति सोमः कस्मिन् प्रतिष्ठिति इति दीक्षायामिति कस्मिन्नो दीक्षा प्रतिष्ठेति तेति सत्य इति तस्मादपि दीक्षतमाहुः सत्यं वदेति सत्ये एव दीक्षा प्रतिष्ठतेति कस्मिन्नो सत्यं प्रतिष्ठितमिति हृदयम् इति होवाच हृदयेन हि सत्यं जानाति हृदये एव सत्यं प्रतिष्ठित आणि भवितत्यैव मे वैतद याज्ञवल्क्य. आता उत्तर दिशेच्या संदर्भात काय सांगितले या मंत्रात ते आपण त्याचा शब्दशः अर्थ पाहूया. तेव्हा या 23व्या मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे की या उत्तर दिशेमध्ये तुम्ही कोण आहात, कोणत्या रूपात आहात. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो की मी सोमदेवतावाला आहे. शाक्यल्य म्हणतो की तो सोम कशामध्ये प्रतिष्ठित आहे. याज्ञवल्क्य म्हणतो की सोम ही दिशेमध्ये प्रतिष्ठित आहे. शाकल्य म्हणतो दिशा कशात प्रतिष्ठित आहे. याज्ञवल्क्य म्हणतो की सत्यात प्रतिष्ठित आहेत. दीक्षित पुरुषास म्हणतात की सत्य बोला. दीक्षित जे पुरुष आहे त्यांना उपदेश काय दिला जातो की तुम्ही सदैव सत्य बोला, कारण की सत्यातच दीक्षा प्रतिष्ठित आहे. शाकल्य सत्य कशात प्रतिष्ठित आहे, हृदयामध्ये, असे याज्ञवल्क्याने सांगितले. कारण की पुरुष जे आहेत ते हृदयाने सत्यात जाणत असतात, आणि म्हणून हृदयातच सत्य प्रतिष्ठित आहे. शाकल्य याज्ञवल्क्य हीच गोष्ट अशी आहे. अशा रीतीने त्यांनी तिथे पूर्ण उत्तर दिशेच्या संदर्भात हे अतिशय महत्त्वपूर्ण असं विवेचन केलं की त्या ठिकाणी उत्तर दिशेमध्ये ही दीक्षा प्रतिष्ठित आहे. आणि ह्या ह्या दीक्षेचं वर्णन पुढे केलेलं आहे की दीक्षित पुरुष काय म्हणतो की
नेहमी सत्य बोला असं सांगतो, तेव्हा दीक्षेमध्ये सत्याचा संबंध आहे. आणि सत्य कशात प्रतिष्ठा आहे, तर ते हृदयामध्ये आहे, असं याज्ञवल्क्याने सांगितलं. आणि मग पुरुष जो आहे तो हृदयानेच सत्य जाणत असतो. सत्य हे केवळ शब्दांनी सांगण्याचा विषय नाहीये, तर तो अंतःकरणाचा विषय आहे. म्हणून तो हृदयच त्याला सांगत असतं, आणि म्हणून हृदयातच सत्याची प्रतिष्ठापना असते. आणि शाकल्य आणि यज्ञवल्क्यांना ही अशीच गोष्ट प्राकर्षाने ही जाणवली, असं या ठिकाणी पूर्ण वर्णन आलेलं आहे. तेव्हा याचा आता आपण आशय पाहूया थोडक्यामध्ये. आशय, ह्या उत्तर दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवतेवाले आहेत, तर सोमदेवतावाले आहे. सोम म्हणजे काय, या शब्दाने सोमलता आणि सोमदेवतास एक मानून निर्देश केला गेलेला आहे. तो सोम कशात प्रतिष्ठित आहे, तर तो दीक्षामध्ये आहे. कारण की दीक्षित यजमानच ही सोमाला विकत घेत असते. आणि खरीदलेले जे सोम आहेत, त्या सोमानेच यजन करून तो ज्ञानवान सोमदेवतास अधिष्ठित आणि सोमसंबंधाने उत्तर दिशेस तो प्राप्त होत असतो. म्हणून आता याच्या पुढचा प्रश्न असा की मग त्या दिशेमध्ये ही दीक्षाच कशात प्रतिष्ठित आहे, तेव्हा सत्यामध्ये आहे. हे त्याचं उत्तर आहे की दीक्षा जी आहे त्याचा हा संबंध हा सत्यव्रताशी आहे. जेव्हा गुरु दीक्षा देतो आपल्या म्हणजे शिष्याला, तेव्हा त्याच्यामध्ये त्याचं अधिष्ठान जे आहे हे सत्य आहे. त्यामुळे त्या सत्यामध्ये ती दीक्षा प्रतिष्ठित आहे. कारण की दीक्षा सत्यामध्येच प्रतिष्ठित असते. यानेच दीक्षित पुरुष नेहमी सांगत असतात की सत्य बोला. म्हणजे इथे सत्य जर नाही बोललं तर तुम्हाला दिलेली दीक्षा ही निष्फळ होईल. तुम्हाला दीक्षेला परिपूर्णतेने अर्थ आणायचा असेल तर त्याचं जे अधिष्ठान आहे ते सत्य आहे. म्हणून पुरुष सांगतात की तुम्ही सत्य बोला, ज्याने की सत्यरूप कारणांचा नाश होण्याने हे दीक्षारूप कार्याचा देखील नाश न व्हावा. आणि म्हणून त्या सत्यातच ही दीक्षा प्रतिष्ठित आहे. आता सत्य कशात प्रतिष्ठित आहे, यावर याज्ञवल्क्याने सांगितले की ते हृदयामध्ये आहे. कारण की हृदयच त्या सत्याला जाणत असतं. आणि या कारणाने सत्य जे आहेत ते हृदयामध्ये प्रतिष्ठित आहेत. शाकल्य म्हणतात की शाकल्य असं त्या ठिकाणी पुढे म्हणतात की याज्ञवल्क्य, तुम्ही जे काही निवेदन केलेलं आहे ते तंतोतंत अगदी बरोबर आहे, आणि ही गोष्ट अशीच आहे. अशा रीतीने त्यांनी कबुली जबाब दिला की तुम्ही जे विचार करता या सर्व गोष्टीमध्ये हे तुमच्या आणि माझ्या मतामध्ये कुठेही भेद नाही. आपण सहमत आहोत त्याच्यामध्ये. मलाही तसा अनुभव आलेला आहे, असं ते विस्ताराने सांगून या ठिकाणी तिथे शाकल्य कबूल करतात की याज्ञवल्क्य, तुम्ही जे सांगितलं आहे ते अत्यंत योग्य आहे आणि उचित आहे. आणि म्हणून हे असाच गोष्ट माझ्याही अनुभवाला आलेली आहे, असं ते प्रांजलपणाने ते कबूल करतात. त्याच्यानंतर देवता आणि प्रतिष्ठेसहित हे ध्रुवा दिशाचे वर्णन केलेले आहे. ध्रुवा, आता इथे ध्रुवा दिशा वेगळी त्यांनी वर्णन केलेली आहे. कारण देवतांचं जे अधिष्ठान आहे किंवा देवतांची जी प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठेच्या सहित इथे ध्रुवा नावाची दिशा आहे. ध्रुवा म्हणजे ऊर्ध्व दिशा अशा अर्थाने आहे. तर ऊर्ध्व दिशा आहे. तेव्हा त्या मंत्रामध्ये काय दिलंय हे आपण पाहूया. मंत्र असा आहे, किन देवतोस्या ध्रुवायाम दिश्यसी तग्नि देवत इति सोग्नि कस्मनः प्रतिष्ठित इति वाची इति कस्मिन्नो वाक् प्रतिष्ठते ती हृदय इति कस्मिन्नो हृदय प्रतिष्ठिते इति मिती. आता या ठिकाणी याच्याबद्दल दिशेबद्दल विचारतात की ध्रुव दिशा जी आहे ती काय आहे, आणि त्या ध्रुव दिशेच्या संदर्भात सांगतात की या ध्रुव दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवतेवरी आहेत, असं जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा याज्ञवल्क्य काय म्हणतो की तिथे ऊर्ध्व दिशेने जाणारी जी देवता आहे ती देवता ही अग्नी आहे. आणि ह्या ध्रुवा दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवतेवाले आहेत असं विचारल्यामुळे याज्ञवल्क्य म्हणतो की आम्ही अग्निदेवतावाले आहोत. तेव्हा शाकल्य म्हणतो की हा जो अग्निदेवतावाला आहे, आणि
आणि ही अग्नी जी देवता आहे ती मात्र माझा प्रश्न असा की ती कशामध्ये प्रतिष्ठित आहे. तेव्हा याज्ञवल्क्यांनी त्वरित उत्तर दिलं आणि म्हणाले की वाक कशामध्ये, वाक म्हणजे वाणी, वाणी कशामध्ये प्रतिष्ठित आहे. याज्ञवल्क्य यामध्ये शा याज्ञवल्क्य जे आहेत ते या ठिकाणी म्हणतात की याज्ञवल्क्यामध्ये शाकल्य जे म्हणतात की हृदय कशामध्ये प्रतिष्ठित आहे. म्हणजे पुन्हा शेवटचा प्रश्न तो प्रत्येक प्रश्नाच्या नंतर त्यांनी विचारलाय की हे जे शेवटी सगळं जे काय आहे ते हृदयातच प्रतिष्ठित आहे असं निवेदन आहे. तेव्हा जर हृदयात प्रतिष्ठित असेल तर मग हृदय कशामध्ये प्रतिष्ठित आहे हा प्रश्न शेवटी विचारला आहे आणि अजूनही तो अनुत्तरित आहे. तेव्हा या 24व्या प्रश्नाचा आशय असा आहे की या ध्रुवा दिशामध्ये, या म्हणजे ऊर्ध्व दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देववाल्या आहात. तेव्हा मेरूच्या चारही दिशेने निवास करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने ऊर्ध्व दिशेचा कधीही व्यभिचार होत नाही. यासाठी त्यास ध्रुवा कुठेही जात असतो. कारण याज्ञवल्क्य म्हणतो की इथे मी अग्निदेवतावाला आहे आणि ह्या कारणाने तो ध्रुवा म्हटला जातो. म्हणजे तो अखंड अविचल, अविचल जर असेल तर त्याला ध्रुव शब्द असं वापरलं. ध्रुव म्हणजे जो अविचल, विचल होत नाही, कधी विचलित होत नाही परदेश, अशा प्रकारचा जो दृढ असणारा जे काही देवता आहे त्या दृढ देवतेलाच आपण ध्रुव असं म्हणतो. तेव्हा अशा प्रकारे ते ध्रुव हा त्याच्या संदर्भामध्ये ते स्पष्टीकरण देतात की ध्रुव जो म्हटला की त्या ठिकाणी हे निश्चितच असा दृढ संकल्पेने उभा असलेला आणि ऊर्ध्व दिशेला असलेला आहे. आणि मग या याज्ञवल्क्य म्हणतात की याची मग देवता काय असेल, तर ते म्हणतात की त्याची देवता जी आहे ही अग्निदेवता आहे. कारण की ऊर्ध्व दिशेमध्ये प्रकाशाची बहुलता पाहायला मिळते आणि प्रकाश जो आहे तो प्रकाशच अग्नी आहे. आणि तो अग्नी कशामध्ये प्रतिष्ठित आहे, तर तो वाणीमध्ये प्रतिष्ठित आहे. वाक, वाक कशामध्ये प्रतिष्ठित आहे, तर तो वाणी जी आहे ती हृदयामध्ये प्रतिष्ठित आहे. त्यासमयी समस्त दिशेमध्ये पसरलेल्या हृदयाच्या द्वारे याज्ञवल्क्य संपूर्ण दिशांना आत्मभावाने प्राप्त करत असतो. अर्थात नामरूप आणि कर्माचे स्वरूपभूत त्या याज्ञवल्क्याची देवता आणि प्रतिष्ठेचे सहित संपूर्ण दिशा जी आहे ती अंततः आत्मभूत आहे. म्हणजे शेवटी हृदय सांगितलंय पण या हृदयाचाही अधिष्ठान काय आहे तर आत्मतत्व आहे. त्यामुळे या संबंध ब्रह्मांडामध्ये ही जी काही दिशा आहे, सर्व दिशा, या सर्व दिशा कशा आहेत तर ते आत्मतत्वाने ओतप्रोत आहेत, आत्मभूत आहेत. जे रूप होते ते पूर्व दिशेच्या सहित याज्ञवल्क्याचे हृदयस्वरूप होऊन गेले होते. आणि जे केवळ कर्म जे आहेत ते पुत्र उत्पादन रूप कर्म आणि ज्ञानासहित कर्म होते ते आपले फल आणि अधिष्ठात्र देवताच्या सहित कर्मफलरूप दक्षिण पश्चिम आणि उत्तर दिशेच्या बरोबर त्यांचे हृदय होऊन गेले होते. आणि ध्रुव दिशेसहित संपूर्ण नाम देखील वाक्च्याद्वारे त्याचे हृदयात प्राप्त होऊन गेले होते. तेव्हा जे काही रूप अथवा रूप कर्म अथवा नाम आहे ते सर्व इतकेच आहे आणि ते सर्व जे आहे ते हृदयाच आहे. आणि त्या सर्वात्मक हृदयाचे हे प्रश्न केल्या जाते आहे ते कशात प्रतिष्ठित आहे, तर त्याचंच हे विवेचन आता आपण पुढे पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.